सध्याच्या परिस्थितीबद्दल सुद्धा काही प्रश्न या कामगिरीबद्दल विचारण्यात आले आणि त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा टेररिझमच्या संदर्भातला होता, आतंकवादाच्या संदर्भातला होता आणि त्याच्या संदर्भामध्ये लोकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पण जरा आपण बघूया. जरा लोकांना आम्ही विचारलेलं होतं की राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवाद मिटवण्यामध्ये मोदी सरकारची कामगिरी कशी ठरली. तर त्याचं अप्रुव्हल रेटिंग जर आपण बघितलं तर 53.9% लोकांना वाटतं उत्कृष्ट, शानदार अशा पद्धतीची कारवाई राहिलेली आहे. ठीकठाक अशी म्हणणारे लोक 13.4% आहे, ॲव्हरेज म्हणणारे लोक 12% आहे आणि अत्यंत वाईट म्हणणारे लोक 16.5% लोक आहेत. म्हणजे काश्मीरमधला, जम्मू आणि काश्मीरमध्ये 2014 नंतर काही अचानक टेरर अटॅक्स थांबले अशी काही परिस्थिती झालेली नाहीये, पण तरी सुद्धा 53.9% लोकांना असं वाटतं की त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. कदाचित त्याच्यामागे झालेला सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि आता ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधल्या एअर स्पेसवरती आपण ज्या पद्धतीने हल्ला केला किंवा तिकडचे मुरिदके सारखं पंजाबमधलं बॉर्डरपासून 100 किलोमीटर आतमध्ये असलेल्या ठिकाणावरती आपण ज्या पद्धतीने अटॅक केला, या सगळ्या गोष्टी कदाचित त्याच्यासाठी कारणीभूत असतील. आणि त्यानंतर जी डेलिगेशन्स पाठवण्यात आले होते त्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला होता की परदेशात पाठवलेल्या शिष्टमंडळात विरोधी पक्षांच्या नेत्यांची निवड करण्यामागे राजकारण होते का. 24% लोक म्हणतायत हो राजकारण होतं, काही प्रमाणात राजकारण होतं म्हणणारे लोक आहेत 23.5%, अजिबात नव्हतं म्हणणारे लोक साधारणतः 40% आहेत आणि सांगू शकत नाही म्हणणारे लोक साधारणतः 22.6% आहेत. म्हणजे साधारणतः आपण जर बघितलं तर 47% लोकांना असं वाटतं की कुठे ना कुठेतरी त्याच्यामध्ये राजकारण होतं.